नमस्कार मंडळी, मी गजानन पत्रकार. मी आज मूर्तीच्या इथे आहे. मूर्तीच्या इथे म्हणजे कामानिमित्त आलो होतो आणि आमचे मित्र आहेत सचिन भाऊ, एक समाजसेवक आहे, दुर्गुणसेवक आहे. भरपूर त्यांना समाजसेवाची खूप आवड आहे. कारण मग कुठेतरी गेल्यानंतर आपले मित्र भेटलं पाहिजे म्हणून त्यांना आज त्यांचे मेडिकल आहे इथं, आपले शेळके डॉक्टर साहेबांची बाजूने आदिराई मेडिकल, तिथं आलो होतो, भेटलो होतो. म्हणजे भेटलो त्यांना, तर असं वाटलं बा त्यांनी या काही मूर्तीपूजन निवडणुकीच्या अगोदर काही व्हिडिओ टाकले होते फेसबुकला, इंस्टाला आहेत. मी व्हिडिओ त्यांचे पाहिले. असं वाटलं त्यांच्याकडे माहिती घ्यावी. तुमचा जो व्हिडिओ टाकला तुम्ही निवडणुकीच्या अगोदर सचिन भाऊ, त्याचा काय तुमच्या मागचा उद्देश काय होता व्हिडिओ टाकण्याचा? नमस्कार गजानन भाऊ, नमस्कार मित्रांनो. माझा उद्देश एवढाच होता गजानन भाऊ की बऱ्याच वर्षापासून आपण बघून राहिलो नगर परिषदेच्या निवडणुकी होतात, त्यामध्ये तेच ते नगरसेवक, तेच ते नगराध्यक्ष, तेच ते सगळे लोक निवडून येतात आणि विकास हा कुठेच दिसत नाही आपल्याला. रस्ते तसेच आहे, पाण्याचा प्रॉब्लेम तोच आहे, नाल्यांचा तोच आहे. माझी जनजागृती करण्यामागे फक्त एवढाच माझा उद्देश होता की जनतेने चांगला युवा वर्ग, चांगला सुशिक्षित वर्ग आणि भ्रष्टाचार न करणारा वर्ग जर निवडून दिला तर मला असं वाटतं की खरंच काहीतरी बदल होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे गजानन भाऊ की आपण पाहिलं की एकच एक आपण म्हणजे आताही जे उमेदवार निवडून आले असतील तर जनतेने पुढील 5 वर्षानंतर तेच उमेदवार निवडू नये असे मला वाटते. कारण एकच एक नगरसेवक, एकच एक उमेदवार, एकच एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस राहतो त्यावेळेस त्याचा एक इगो तयार होतो आणि तो नेहमी विकासासाठी काम नाही करत. कारण आपण पाहिलेलं आहे की बरेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर काय झाले काय नाही हे सगळं आपल्याला माहित आहे. या जनरल नॉलेजच्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाही. आणि फक्त माझा अजून मला एक सल्ला जनतेला द्यायचा आहे की या निवडणुकी दरम्यान मी तर प्रत्येकाला म्हटलं की मला पक्षाशी काही घेणं देणं नाही, उमेदवार चांगले द्या. आणि हे फक्त आपल्या शहरासाठी नाही, प्रत्येक शहरासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगर परिषदेच्या एरियासाठी आहे की बऱ्याच ठिकाणी खूप चांगले उमेदवार निवडून आले. आज आमचं मूर्तिजापूर शहर आहे, मूर्तिजापूर शहरात सुद्धा चांगला एक युवा मुलगा आमच्या इथं नगराध्यक्ष झाला, खूप चांगली गोष्ट आहे, उत्कर्ष मुलगा आहे आणि मला असं वाटतं विकास करेल. पण मला फक्त एक सांगायचं आहे की सत्ताधारी पक्षाने एक स्लोगन तयार केलं होतं की बा आमदार आमचा, पालकमंत्री आमचा, खासदार आमचा, मुख्यमंत्री आमचा, प्रधानमंत्री आमचा. मग आमच्या पक्षाचाच नगराध्यक्ष, नगरसेवक जर तुम्ही निवडून दिला तर आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा खूप विकास होईल. पण आता हे जे ब्रीदवाक्य त्यांनी तयार केला, हा जो स्लोगन त्यांनी तयार केला आणि हा पूर्ण निवडणुकी दरम्यान जो त्यांनी व्हायरल केला, तर मला असं वाटते की या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या शब्दावर राहावं, ठाम राहावं आपल्या शब्दावर. आणि हे जे स्लोगन त्यांनी सांगितलं की बा नगरसेवक आमचा, नगराध्यक्ष आमचा, आमदार आमचा, पालकमंत्री आमचा, मुख्यमंत्री आमचा आणि प्रधानमंत्री, तर त्यांनी या गोष्टीवर ठाम राहून खरंच विकास करून दाखवावा. कारण आता नगरसेवक त्यांचेच आहे, नगराध्यक्ष त्यांचेच आहे, आमदार त्यांचेच आहे. तर मला तरी वाटते की विकास व्हायला पाहिजे आणि जनतेने यांचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे आणि जनतेने या स्लोगनची यांना परत दरवेळेस आठवण करून द्यायला पाहिजे की बा तुम्ही जे म्हणत होते की तुमचे सगळे प्रतिनिधी, तुमची सगळी सत्ता असताना जर विकास नाही झाला तर मग काही कामाची गोष्ट नाही. बस एवढंच मला म्हणायचं आहे की या स्लोगनवर या लोकप्रतिनिधींनी ठाम राहावे. असं सचिन भाऊ, तुमचा जे व्हिडिओ काढायचा उद्देश होता तुमचा निवडणुकीच्या बद्दल असा होता. आता तुमचं म्हणजे तुमच्या मनात येईल की समाज कार्याबद्दल तुम्हाला खूप आतुरता आहे किंवा काहीतरी लोकांचा विषय झालं पाहिजे, स्वतःचा विकास करण्याबद्दल बाकीचा सुद्धा विकास काहीतरी झाला पाहिजे, हा तुमचा उद्देश होता. म्हणजे पाहू शकता आम्ही सचिन भाऊ आहेत, खूप त्यांचा समाजसेवेमध्ये ओढ आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी तर तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे कसं झालं पाहिजे, सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मी विनंती करतो की जे नगरसेवक मंडळी आहे, नगराध्यक्ष मंडळी, त्यांनी चांगल्या प्रकारे जनतेची सेवा केली पाहिजे. धन्यवाद.